बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 24. अलीकडच्या काळात या बिरवाडीतल्या भोळ्या भावड्या धनगरांना चिटकू भानामतीची खोडसाळ करामत दाखवून गंडादुरी करणाऱ्या त्या बंगाल्या बाबाने अजून तरी आपला खरा ठाव ठिकाणा आणि थांगपत्ता वाडीतल्या कुणालाच लागू दिला नव्हता. मातूर आता त्याच्या संगती जुबतीनं 4-2 दिवस ह्या वाडीत आणि तिच्या परिसरात हिंडून फिरलेल्या त्या खत्रूड दिसणाऱ्या अनोळखी इसमाची खरी ओळख समद्यांना पटली होती. पर आता त्यो बंगाल्या एकाएकी कुठं पसार झाला त्याचं कोडं मातूर काही केल्या कुणाला उलगडायला राजी नव्हतं. उलट जास्तीच गुताडा वाढत होता. तिकडं लांब दूर मुलका पतोर फरारी होऊन तिकडंच कुठंतरी ट्रक ड्रायव्हर झालेल्या आणि लई वर्षांनी का होईना पर आता तिकडून बी लपडं करून फरारी म्हणूनच पुन्हा वाडीकडं परतून माघारी आलेल्या बाजिंद्या अर्जासंगती राहून त्याची बी पुरती माहिती त्या बंगाल्यांनी काढली होती. त्या 4 दिवसात अर्जाने आपलं समद हुर्द त्या बाबामोहर मोकळं करून टाकलं होतं, पुरतं खुल्लं केलं होतं. आणि त्या वक्ताला त्या बाबापुढं अर्जाने आपलं बी एक कोडं मांडून त्यावर काहीतरी जालीम तोडगा करायला सांगितला. तेव्हा तो बाबा त्याला म्हणला होता, मैं कोंडीवा को मूठ मार के खत्म कर देकर उसकी पोरगी धुरपति को जालिम मोहिनी मंत्र से वश करके तुम्हारे पास लाऊंगा, लेकिन हमें 10,000 रुपये रोक पहले देना पड़ेगा आपको. मुझ पर भरोसा रखो, समझा. मग अर्जा भी त्याला पुन्हा पुन्हा नीट समजून उमजून सांगत होता, मैं आपको सबके सब 10,000 रुपये एक गट्टा दूंगा, लेकिन मेरा काम पूरा होने के बाद. आधी दाम का आधी काम ह्याच घोळात वाद वाढत होता. मातं फिरू अर्जाचं डोसकं भडकत होतं, पर त्याला बी त्या बंगाल्या बाबाचा पुरता आदमास येत नव्हता. तो बाबा मग अर्जाला मूठ मारायचा दम द्यायला बघत होता. बोलता बोलता एक दिवस आडरानातच त्या दोघांची चांगलीच बाचाबाची झाली. अर्जा बी तसलाच लई लांबच्या मुलकाचं पाणी पिऊन पुन्हा फिरून माघारी आलेला खुनशी खत्रूड आणि लई बेफिकीर गडी जीवावर उदार होऊनच तो बी आजवर जगत आला होता. त्या कारण त्याला त्या बाबाचं लई भ्याव वाटतच नव्हतं. ज्यांनी आपल्या थातूर मातूर चेटूक भानामतीच्या करामती भानगडीने बिरवाडीतली भोळी बाबडी धनगारपुरती खुळी करून लईंदी गंडिवली होती. स्वतःला लई जालीम देवऋषी समजणाऱ्या त्या बंगाल्या बाबाला त्या दिवशी अर्जाने बघता बघता मुठीत घेतलेल्या जंब्यानी एका घटकीतच भुकसून ठार मारलं. पर ते दुसऱ्या कुणीच बघितलेलं नव्हतं. तिथल्याच ओसाड झाड वनात फेकून दिलेल्या त्या बाबाच्या मड्याचं त्या बाजिंद्याकड्याने आता ह्या घडीला तुटक्या पोताळ्यात नीट गटुडं बांधून ते गटुडं बी ह्या बिरवाडीच्या तळ्यातल्या ख्वाल पाण्यात नेऊन चांगलं भिजू घातलं होतं. त्या वक्ताला 10 दिशा काळवंडून समदीकडं अंधार पसरत चालला होता. वारं भकासवानी वाहत होतं आणि तळ्यातलं पाणी बी लई खळबळत होतं. त्या पाण्यात रक्ताने डागाळलेली अंगावरची पांघरून भिजवून तळ्याच्या काठाने अर्जा झुटिंगाच्या टेकडीकडं तरा चालला होता. त्या बाबाचा कायमचाच काटा काढून लई दांडगी बाजी मारलेल्या आविर्भावात अर्जाचं प्रत्येक पाऊल त्या ओसाड माळावर पडत असलं तरी त्याच्या बी मनात ह्या गडला उदाशीचं भकास वारं भरकटत होतं. खरं बघितलं तर ह्या जगात तसं कुणीच कुणाचं नसतं. त्यो स्वतःला लई चातुर समजणारा करामती बाबा कुठं जन्माला आला, कुठं वाढला आणि कुठं घडला हे गुपित जसं त्यांनी इथल्या कुणालाच कळू दिलं नाही, तसे तो कुत्र्याच्या मोतीनं कुठं मरून आज असा भिजत सडत आणि कुजत पडलाय नेमका कुठं, ते बी तिथल्या कुणालाच ह्या काळाने कळू दिलेलं नाही. आपण बी त्या धुरपीपायी आपलं उभं आयुष्य पुरतं पणाला लावलं. इन्नाच्या कारणी आणि माणसाच्या जन्माला येऊन बी असं रिकामं तिष्ठत भुक्याजल्या मनाने जित्तापणीच मरून भूतागत जगत राहिलो. त्या धुरपीचाच इचार करीत धुरपीसाठीच वर्षानुवर्ष बघता बघता किती काळ लोटत गेला. इतक्या मोठ्या कालखंडात एक हिनभरीत रीतीनं आपला प्रेमभराने नीट विचार केला असेल का नसल बरं.
खरंच धुरपी जर आपल्याला बायको मिळाली असती तर ह्यो बाबा बी आपल्या हातून असा ठार कवाच मेला नसता. ह्या धुरपी पायीच आजवर अशा कैक अधुरी घटना आणि लई इप्रित प्रसंग बी आपल्या हातून घडून गेलं, पर ती अजून तरी आपल्याला मिळालीच नाही. इथं आल्यापासून तर ती कुठं लांबून बी दिसली नाही. आता आता कशी दिसत असेल बरं ती धुरपी? लईच देखणी दिसत असेल नाही का? यो असाच विचार करीत अर्जा झुटिंगाच्या टेकडीवर कवाशी आला ते त्याच्या ध्यानात बी आलं नव्हतं. उन्हाळ वाऱ्याने अंगावरची पांघरून मघाच वाळली होती. आता त्याला बिडीची लई तल्लप झाली होती, म्हणून त्याचा हात सभागतीच पॅन्टीच्या खिशात गेला. मलमली पिशवीत बिडीचा कट्टेल आणि काड्याचं डबडं ठेवलं होतं म्हणून बरं, नाहीतर पाण्यात भिजून त्याचा पार चोत्ता झाला असता. विचार त्याच्या डोक्यात तळून गेला. त्याच वक्ताला दुसरा खिसा चाचपून बघितला. त्यात तो एका वाटसरू बहुरुप्या रायंदराला दम देऊन हिसकावून घेतलेला नकली पिस्तूल हाताला लागला. पर तो जंब्या माथूर त्यात नव्हताच. ते धारदार हत्यार मगाच्या त्या गडबडीत आणि भांबीत तळ्यातल्या पाण्यातच पडलं का काय? अर्जाचं काळीज हबाकलं. पोताड्यातलं गटुडं वाहून नेल्याने सध्या न्हाव्याची ती सायकल बी त्यांनी त्या तळ्यातल्या पाण्यातच फेकून दिली होती. त्याच वक्ताला त्याच्या हातातून कवा तर निसाटलेला जांभ्या अर्जाच्या ध्यानात येत होता. पर आता तो करणार काय? ध्यानात येऊन बी काहीच उपयोग नव्हता. आता चैती पुनव 2 दिवसावर आलेली. धुळोबा भिवाबाच्या जत्रेला जाण्याची तयारी वाडीतली धनगार करीत होती. त्याच कारण वाडीत अन वस्त्यावर ढोल वाजत गाजत होतं. त्या जत्रेला जायचा विचार अर्जा बी करीत होता. धुळोबा भिवायाच्या जत्रेत जर धुरपी आली तर ती लांबून जवळून का होईना आपल्याला बघायला तरी मिळेल, आणि जमलंच तर 2 सबूत बोलायची बी आपल्याला कोशिश करता येईल तिच्या संगती. असा भाबडा विचार अर्जाच्या मनात चमकून गेला. त्याच घडला त्याला आठवलं. कैक वर्ष सरून गेली त्या घटनेवर. आता चैतीपुनव दिशीच ह्या झुटिंगाच्या लवणात त्या बांधावर खरं तर धुरपा पायीच आमच्या दोन्ही घरांच्यात लई हाणामाऱ्या झाल्या होत्या. त्यो बांध आणि समद लवान बी पाण्यात गेलं पुरतंच. पर ती धुरपी मात्र माझ्या मनातून आजवर कवाच गेली नाही. त्या पोरीनं आपल्या संगती लगीन केलं नाही. आता ह्या घडीला सुद्धा तहानभूक हरपून अर्जा मनातल्या मनात धुरपीसाठीच असा झुरमुरत तळमळत होता. जुटिंगाच्या त्या टेकडीच्या माथ्यावर एकटाच बसून आणि टेकडीच्या पायथ्याला दऱ्याखोऱ्यात पसारलेलं तळ्यातलं पाणी ढोल वाजल्यागत लई खळबळून अर्जाच्या कानावर पुन्हा पुन्हा आदळत होतं. आणि त्याचं येडावलेलं दुबळं लाचार मन धुळोबा भिवायच्या जत्रेत त्या तुंबाळ गर्दीत शिरून धुरपीला हुडकायला बी लागलं होतं, वाढूळ धरून. काही बी झालं तरी धुरपतीच्या विचाराने पछाडलेल्या अर्जाची खोड मोडली नव्हती. जित्याची खोड मेल्या बिगार जात नसती म्हणतात तसंच चिडून त्या पोरीला ठार मारण्याचा खुनची विचार बी आजवर अर्जाने लई बाऱ्या केला होता. पर तो विचार मनातल्या मनातच कवा तरी इगरून जात होता, तर कवा सुडाने धगधगत धडकून भडकत बी होता. पुन्हा पुन्हा खरं बघितलं तर अर्जाला पुरतं याडच लागलं होतं त्या धुरपीचंच. आणि त्या याडाच्या भरात तो धुंदाकल्या गत वावरत होता. नव्या घराच्या स्लापावर हातरून टाकून त्या खदऱ्या विचारांच्या गुतुड्यात गुंतून पडलेल्या कोंडिबाची आता त्या सैतानाने पुरती झोपच उडवली होती. त्या दिवशी कोंडिबा संगती 10 जणांनी मिळून आमदार प्रतापराव इनामदारांची गाठभेट घेऊन त्या फरारी गुन्हेगाराच्या बंदोबस्ताची मागणी त्यांच्या कानावर घातल्याबरोबर पोलीस खात्याची मोटारगाडी बिरवाडीत तडकापडकी आली आणि भोवताली 4-2 गुंगारा हाणून अर्जाची चौकशी करीत भुंगाटवानी निघून बी गेली होती. ही भानगड अर्जाला माहीत नसली तरी तो जाणून होता. खवंडाळलेला बेरकी कोंडिबा, त्याची ती तरवाट पोरगी धुरपी आणि त्यांच्या संगती सोबतीची वाडीतली बरीच मोक्याची माणसं आता गप्प बसणार नाहीत. त्या कारण अर्जा त्या शिवारात चोर पावलांनी लपून छपून मोठ्या सावधगिरीने वावरत होता. कुणाचा तरी आसरा हुडकीत होता. एक काळ बिरा सावकाराचा पोरगा म्हणून लई घमांडीत वागलेल्या त्या खोडील अर्जाला आता कुणी दारात बी उभं करायला राजी नव्हतं. त्या कारण बऱ्याच जणांवर अर्जाने बी सापा गत डूक धरला होता.
रातचं इराचं कुणाच्या बी रानातली मक्याची कणसं कुठंतरी भाजून खाऊन नाही तर कोल्ह्यागत नुसत्या उसावर अर्जा आपली पोटाची भूक भागवित होता. आणि बेवारशी कुत्र्याचं जीनं जगत कुठं बी भटकत भरकटत होता. आपल्यासाठीच आपल्या बापाच्या मरणाची आणि आईच्या जगण्याची तसली वंगाळवाणी तराबी आता त्याला समजून पुरती उमाजली होती. दोघं सक्क भाऊ असून बी त्याला आता त्यांचा काहीच उपयोग नव्हता. त्यांनी त्याच्या वैऱ्या संगती जुळतं मिळतं घेतल्या कारण तर त्यांच्या संगती बी अर्जानी सदा न्याव्याजवळ जाहीर वैर पुकारलं होतं. आणि त्याला स्वतःला तर घरनादार आणि बायकोना पुवार अशातली गत. त्या कारणानं अर्जाला दडायला आता हक्काची जागा बी कुठंच दिसत नव्हती. बऱ्याच वाढूल धरून झुटिंगाच्या टेकडीवर उभा राहून तो बिरुबाच्या देवळाच्या आसऱ्याला जाण्याचा विचार करीत होता. त्या वक्ताला अर्जाच्या पोटात भुकाचा डोंब उसळला होता आणि म्हणून त्याने खालच्या लवणात जाऊन मक्याची कणसं आणली होती. मल्हारी, धर्मा आणि त्या दोघांची बायकापुरं समधी मिळून एका जागी चित्तागती बसून विचार पाचार करीत होती. सदा नव्याजवळ त्यांनी निरोप दिला खरा, पर या अर्जाला आपण 2 लाख रुपये द्यायचं कशाचं? कुकरी इकून ट्रॅक्टरचा हप्ता भराया जमा करून ठेवलेलं पैसे त्याला दिलं तर त्याचं एवढ्यावर भागल का? अवचित तो कवा घरी येईल आणि काय दगा धोका करील त्याचा भरोसा देता येत नाही. अर्जाच्या दगलबाज खुनशीपणाच्या धास्तीने त्या घराच्या माणसांची पुरती झोप उडाली होती. तर तो निरूप ऐकून बोंबलत आरडत ओरडत धाप्पा टाकीत पळत सुटलेला सदा नव्ही चावळून बरळत हातरुणात लोळत होता. तर अर्जाचा निरूप कोंडीबाला येऊन सांगणारा क्यारबाचा तो नरशा लई दचकत होता. काही जणांना आपल्याला बी अर्जा जर असाच कुठंतरी अवचित भेटला तर आपली कशी फजिती करील याचं दांडगं भ्या वाटत होतं. त्या कारणानं काळीज बी लई हबकीत होतं. खंडोबा चिरमल आणि त्याचं समज भाऊ सत्तू, भीमा, भावड्या यांना अजून अर्जाचा कुणाजवळ निरूप आला नसला तरी तो कवा कुठं काय गुपित घाला करील त्याचा आदमास लागत नव्हता. आणि त्यात कोंडीबाला आणि धृपतीला अर्जाने दिलेली खुन्नस बी त्या घराच्या मनाला चांगली झोंबली होती. सुडाने धडाडून पेटलेल्या ह्या खुनशी पिसाट अर्जाचा आता पुरता बंदोबस्त तरी कसा करावा ह्याच विचारात गुरपटून पडलेला कोंडीबा बेचैन होऊन पुन्हा पुन्हा उठून हातुनात चित्तागती बसत होता. आता ह्या घडीला त्याच्या डोसक्यात एक विचार सभागती चमकून गेला. तसं बघितलं तर अर्जा बी आपल्याच पाठच्या बहिणीचा पोरगा, म्हणजे आपल्याच रक्ताच्या नात्या गोत्याचा. म्हणूनच तर त्याने बी त्याची इरसबाज तराकडेला आणली. पर आडवत तंडून बिराची आणि धोंडाबाईची आडमुठी आडदांड आणि घमांडखोरी वळणं अर्जाला लागली नसती तर त्यो बी लई इरसबाज आणि गुणवान जावई म्हणून आपण बी आपली गुणी लेक धृपती त्याला आनंदाने दिली असती की. पर नियतीला तसं घडवायचं नव्हतं. म्हणूनच तर आजवर ही असं सगळं वेगळंच घडत गेलं. आणि अजून बी मोरं तिच्या मनातलं कसं आणि काय घडवायचं ते तिलाच खरं ठावं. देव बिरुबा त्याला जशी बुद्धी देईल तसा तो करील आणि आपल्याला जशी बुद्धी देईल तसं आपण करायचं. ह्या परी जास्ती काहीच कळत नाही. आता देवाने आपल्याला विपरीत बुद्धी देऊन वाकडी वाट बी कवा दाखवली नाही एवढं मात्र नक्की खरं. त्यात बिराला आणि अर्जाला बी दोघा बाप लेखांना सर्जेराव पाटलासारखा कुटील कारस्थानी आणि कपटी महागुंड माणूस गुरु भेटल्या कारण सरळ सरधोपट वहिवाट कवा दिसलीच नाही. म्हणूनच तर दोघं बी जण म्हणजे बिरा आणि सर्जेराव दोघं बी संगत जाऊन सातापरसाच्या ख्वाल गर्दाडात पडली. ते बी तुपल्याच पावलांनी चालत जाऊन. आणि आता दुसऱ्यांचं मुर्दं पाडायला फिरून माघारी आलेला हे गुन्हेगार फरारी अर्जा कुठंवर पळतोय आणि नेमका कुठं जाऊन पडतोय ते बी देवाला ठावं. विचार करता करता कोंडीबा हातरुणात पुन्हा लवांडला. तेव्हा घरात लेकराला नाना भाऊला आपल्या खुशीत घेऊन आई शेजारी झोपल्या द्रुपदीच्या मनात विचार करता करता एकाएकीच वादाळ हुसाळ्या गज झालं आणि ती ताट दिशा हातरुणात उठून बसली. रातभर अर्जा तिच्या मनाला उंदरागत कुरताडीत होता. वैऱ्याची ती रात अशीच किरकिरतच बरीच सरत आली होती. चैतपालवीचा चैतनामय थंडगार शिळुपा अंगात कणका भरीत होता. त्या गपगार वक्ताला आधी एकाएकी एक कुत्रं चवताळून भुकलं. त्या कारण दुसरं आणि तिसरं बी.
बघता बघता समधीच कुत्री भुकू लागली आणि मग सारं वातावरण खडबडून जागं झालं. उशाची बंदूक हातात घेऊन मोठ्या सावधगिरीनं कोंडीबा हातरुणात पुन्हा उठून बसला. त्या सरशी त्याची बेरकी नजर झुटिंगाच्या टेकडीवर भडाकलेल्या त्या भल्या दांडग्या जाळाने खेचून घेतली आणि त्या गोष्टीची गड्याला मोठी आचरमा वाटली. आजवरच्या उभ्या आयुष्यात बी झुटिंगाच्या त्या भयासुर टेकडीवर अशा ह्या औचिंद्या वागताला एवढा दांडगा भडका कोणी पेटवलेला कोंडीबाने बघितला नव्हता. आणि त्याच कारण त्या भडाकत्या जाळाच्या भयासूर उजेडात जवळच एक ठळक दिसणारी मानवी आकृती बी आता राखीच्या झुटिंगाच्या अवताराची भासत होती. माणसाचं काळीज असणारा कुणी जित्ता माणूस अशा औचिंद्या वक्ताला झुटिंगाच्या त्या टेकडीवर जाऊन असला जाळ करायचा धडा करणार नाही, ही गोष्ट कोंडीबा जाणून होता. तरी बी त्यांनी पुरतं वळाकलं होतं की उरपाटी कर्तुक अर्जा बिगार दुसरं कुणाचं नाही. त्याच्यातला माणूस पुरताच मरून गेल्याची ती खरी ओळख पटली होती आणि त्या जाणीवानी तडपडून कोंडीबा जास्तीच बेचैन होत होता. कुत्र्यांच्या कालव्याने खडबडून जागी झालेली वाडीतली आणि शिवारातल्या वस्त्यावरची माणसं उठून आता झुटिंगाच्या टेकडीवरच्या त्या भयासूर जाळांकडं भेदारल्या गत बघून पुरती घामाघूम झाली होती. आजवर असलं इचित्र चळींतार त्यातल्या कुणीच आणि कवाच बघितलं नव्हतं. आपला बाप बिरा सावकार आणि सर्जेराव पाटील आज जित्ता असतं तर त्याने आपल्याला नक्कीच आसरा देऊन आधार बी दिला असता. आणि मग या औचिंद्या वक्ताला आपल्यावर असा अंधारात आपटत धोपटत दगडात धोंड्यातून काट्या कपाट्यात तुडवीत फिरावं लागलं नसतं. प्रत्येक पावलागणिक ह्योच विचार करीत अर्जा मोहरं सरकत होता. त्या दरकांडातल्या जुन्या उंबराच्या झाडावर या घुबाड वाडूळ धरून घुमत होतं. जागोजाग पिंगळं बी किजबिजत होतं, पर त्याचा अर्जाला अजिबात काहीच वाटत नव्हतं. आजवर कायम संगती वागवलेलं ते धारदार हत्यार आज आपल्या हातातून कायमचं निष्ठून गेल्याची रुखरुख मात्र मनाला पोकरीत होती आणि त्या कारण अर्जाच्या अंगातला अवसान बी पुरतं गळून गेल्या गत वाटत होतं. पॅन्टीच्या खिशातला तो नकली पिस्तूल तो पुन्हा पुन्हा चाचपून वाटत होतं, पर त्यो त्याला नुसता फुसकाच स्थिर देत होता. मनातल्या मनात अर्जा विचार करीत होता, मुळातच आपण फरारी आरोपी म्हणून इथल्या पोलीस खात्यात आपल्या नावाची पक्की ओळख, आणि आता त्यातच पुन्हा ह्यो धुमाकूळ म्हणल्यावर पोलीस खातं आपल्याला पकडून कैदेत टाकल्या बिगार कसं राहील. मग त्या कोंडवाड्यात अडकून तसलं बंदिस्त जीनं जगत कुजून मरण्यापरीस असं बाहेर वागागत बेबंद राहूनच त्या 4-2 जणांना तरी जीव मारल्या बिगार आपल्या जगण्याला आणि मरण्याला बी काहीच अर्थ नाही. आता काळजाचा पुरता पाशाने दगड झालाय आपल्या, अगदी कोरडा ठक. त्या कठीण दगडी काळजावर आपल्याच हाताने कोरलेली ती 2.5 अक्षरं धुरपी ही मात्र मला कवात पुसता आली नाहीत. उभ्या जन्मात बी त्या अक्षरांच्या फंदात पडल्यानेच तर आपलं उभं आयुष्य पुरतं बर्बाद झालं. आज त्या पुरीच्या नादात तिष्ठत राहिलेला आपला आत्मा असा रातुंद्या वनवनत भटकतोय भूतागत. सुडाचा इस्तू मनात धगधगत असून बी उद्ध्वस्त अर्जा ह्या घडीला तरी मुरदाड मनाने त्या चांदोरी अंधारातून चाचपडत ठेचकळत प्रत्येक पाऊल उचलीत खोरवाडा दरकांडातून मोहरं चालला होता. नाना तऱ्हेच्या विचारांचं रातकिडं त्याच्या डोक्यात बी चिरकत होतं आणि थंडगार वारं अंगाला लई झोंबत बी होतं. विचार करून करून आता अर्जाचं तापाट डोसकं पुरतं बधीर झालं होतं. आभाळातली चंद्रकोर मावळू लागली होती आणि टेकडीवर बिरुबाच्या देवळाचं उंच शिकार आता नेटात आल्यागत दिसत होतं. अर्जाने वाडीच्या रोखांनी ध्यान देऊन बघितलं. समधीकडं लाईटचं दिवस झगमगत होतं आणि त्या वक्ताला कोंबड्याने दिलेला पहिला बाग बी त्याला ठळक ऐकू येत होता. झुरपा, अगं कवाच्या धरून हातरुणात उठून बसलीस ग तू? झोप की घडीभर आता तरी. रातभर तुझ्या पापणीला पापणी सुद्धा लागली नाही पुरी. झोप घडीभर. हातरुणात पडल्या पडल्या सुंदराबाया आपल्या लेकीला इनवीत होती तेव्हा धुरपतीच्या बी मुखातून सभागतीच जळजळीत बाणागत बोल सुटलं. आई, माह्या मागे लागलेला तो 7 जन्माचा हाडवैरी सैतान ठार मारल्या बिगार आता मला पुरती झोपच येणार नाही. त्यो अर्जा मला फकस्त दिसावा ग कुठंतरी. त्या मुर्द्याचा दिसन तिथंच मुर्दा पाडल्या बिगार मी राहणार नाही. अगे त्याचं आता भरूनच आल्याला दिसतंय.
त्या बिगार का तू एवढा गराजतोय आणि आराजतोय? देव त्याची आणि तुझी कुठंतरी गाठभेट घडविल्या बिगार राहणार नाही. झोप आता तू, घडीभर झोप. आईने लेकीला पुन्हा निवलं. दुर्पतीने हातरुणात अंग टाकून पांघरून बी अंगावर ओढलं. तवा लहानुसर लेकरू बी चुळबुळ करीत आईच्या कुशीत शिरून तिला घट्ट बी लागलं. नानाला थोपटता थोपटता धुरपीतीला बी गुंगी लागली. तांबडं फुटलं तवा समदच कोंबडं उठून बाग देत सुटलं. आंब्यांच्या आणि मोहरलेल्या लिंबांच्या झाडात बसून कोकिळ कुजन सुरू झालं. रानपाखरांची किलबिल वाढली. गाई गुरं गोट्यात हंबरू लागली. तशी शेरडं मेंढरं बी जागी होऊन वाड्यात अंग झाडून उठली होती. यशवंता घोडा किंकाळा. मग बाकीची बी घोडी किंकाळू लागली. रातभर नीज न लागल्या कारण सारं अंग जणू लाकडा गत दंडारल्या वाणी आणि डोळं बी नुसतं तरवाटल्या गत झालं होतं. हातरुणातून खडबडून उठलेल्या कोंडीबाने नीट विचार केला. आज आयतवारचा दिवस, देवाचा वार. बिरुबाला आंघोळ घालून त्याच्या पाया पडून आल्या बिगर आपल्याला कसं जमल? आपण आपला नेमधर्म अजून तरी कवा चुकून दिलेला नाही. उशाला घेतलेली बंदूक घरात नेऊन खुट्टीला अडकवली. कोंडीबा परसाकडे जाऊन आला आणि मग त्याने अंग मेहनत केली. तवर नाना भाऊ बी हातरुणात उठून बसला होता. त्यो आज्याच्या समध्या हालचाली बघून त्याच्या संगती देवाला जाण्याचा विचार करीत होता. थंडगार पाणी अंगावर भडाभडा ओतून घेतल्यावर ओल्या पडद्याने ताज्या पाण्याची कळशी भरून निघालेल्या कोंडीबाला नानाभाऊ विलगून म्हटला, दादा, मी बी येणार तुमच्या संगती देवाला आंघोळ घालाय. नातू खळीला आल्याला बघून कोंडीबा म्हणला, अरे लेकरा, किती थंडगार वारं सुटलंय. थोडू थोडू उडतोस, कशाला येतोस माया? बरं लांब हाय देवबी, तो काय जवळ आहे वय रे? तू मगून आई सांगती ये घोड्यावर बसून. जा घरात, हातरुणात पांघरून घेऊन पड घडीभर. मला तुमच्या संगती चालतच यायचंय, मी येणारच दादा. बाळ हट्ट मोठा वाईटच असतो आणि त्यातून बी आपण लागलो जातीवंत हटकर धनगर. कोंडीबाच्या डोसक्यात विचार चमकून गेला. नानाला समजावून सांगून बी तो तरी कसा ऐकल? बरं चल चल बाबा, पर मोर तू चालायला बी कट्टाळील की. असं म्हणून नातवाला संगती घेऊन निघालेला कोंडीबा हळूहळू चालत बिरुबाच्या माळाची उभी चढण चढून आता बराच मोर मधल्या पाऊल वाटणीच आला होता. त्या वक्ताला समधीकडे नुसतं धुकच धुक घटकीतच पसरत गेलं आणि लई दाट झालं होतं. त्या कारण अगदी हात गुंड्यावरचं बी काहीच नीट दिसत नव्हतं. पर दरकांडा खोरवाडातल्या मुरमाटीच्या झुटपांच्या फुलांचा गुढीस्वानी दरवळा मारत चुहूकडे दरवळत होता. दादा, सुवास किती चांगला येतोय, पण भोवतालचं काहीच दिसत नाही आणि आता चलून दमलेल्या माझ्या पायांना खडबिली रुत्यात. नानाभाऊ रडकुंडीला येऊन म्हणला, खडं रुतल्यावरच तळपाय चांगलं निबार होत असत्यात, रुतून दे जराशी अजून. कुंडीबा हसत बोलला, मला आता खांद्यावर घ्या की दादा. हा बरं बस, तुला चांगला म्हणत होतो आई सांगती घोड्यावरती बसून ये, पर त्वा नाही ऐकलंस. आता बस माझ्या खांद्यावर. नातवाला खांद्यावर आणि हातात पाण्याची कळशी घेऊन सभागतीच लांब लांब ढांगा टाकीत टेकडी चढू लागल्या कोंडीबाला आपलं म्हातारपण आणि या रोजच्या दगदगीने आपलं अवसान बरंचसं कमकुवत झाल्याची जाणीव यागडला प्रत्येक पावला गणिक होत होती. नानाभाऊचं वज्ज बी आता तसं काही कमी नव्हतं. कोंडीबाला धापा लागल्या होत्या. बिरुबाच्या देवळाकडे बऱ्याच वाळूल धरून ढोल वाजत होता आणि त्याचा दणकेबाज आवाज सकाळच्या राम पहाऱ्यात लांब दूरवर घुमत होता. नातवाला खांद्यावर घेऊन देवळाकडे येत असलेल्या कोंडीबाच्या मनातलं गुढ प्रत्येक पावला गणित जास्तीच वाढत होतं. आजवर कवाच आपल्या आधी देवळात जाऊन देवाचा ढोल कुणीच वाजविला नव्हता. पर आज मात्र नुसता ढोलच वाजत नाही, आता तर बोला बिरुबाचं चांग भलं म्हणून एक मोठा रगाट आणि चरबाट आवाज बी कानावर येऊन आदळतोय. कोण गडी असेल बरं ह्या वक्ताला इथं? दादा, ढोल कोण वाजवतय? नानाच्या विचारण्याने बी कोंडीबा भानावर आला. कुणाला ठाव,
धुक्याने दिसत बी नाही मोरलं. पहार आपण देवळाजवळ येऊन बी कोण गडी असावा बरं? बिरुबाचा एवढा निष्ठावंत भगत. ह्याच गोष्टीचा विचार करीत कोंडीबा देवळासमोर आला. त्या वक्ताला धुकं जराशी फाकलं होतं आणि देवळाच्या सभामंडपात ढोल वाजवणाऱ्या त्या गडाची धुरकाट आकृती फक्त दिसत होती. इतक्यात त्या बाजूने देवाच्या नावाचा पुन्हा गजर झाला. बोला बिरुबाचा. तवा कोंडीबाच्या बी मुखातून मोठ्या भक्तिभावाने सभागतीच करड्या आवाजात बोल उमाटलं. सांग भला. त्या जय जयकारात नाना भाऊंचा बी चिमुकला आवाज मिसळून गेला. पर मोहर जराशी नेटात आल्यावर मात्र त्या बाजिंद्या गडाची खरी ओळख बेरकी कोंडीबाला पुरती पटली आणि मग त्याच कारण त्याच्या तळपायाची आग बी पार मस्तकालाच भिडली आणि त्या वक्ताला तो मोठ्याने गराजला. अर्जा, तू 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 आधी तो ढोल खाली ठेव. तो ढोल खाली ठेव. आय घाल्या ठेव खाली ढोल. त्यो बिरुबाचा ढोल आहे. त्या बिऱ्या राखीसाच्या अवलादीने घेतला कशाला? ठेव खाली. अर्जाचा तो भयासूर अवतार बघून बी कोंडीबाला त्याचं भ्या वाटलं नाही. नानाभाऊ मात्र घाबरल्या गत झाला होता आणि त्यातच आता अर्जाने तो ढोल खाली ठेवला खरा, पर पॅन्टीच्या केशातून रागाच्या झटक्यातच काढलेला पिस्तूल मातूर कोंडीबावर रोखला होता. थांब लेकरा, घाबरू नकोस, घाबरू नकोस तू, असं म्हणत कोंडीबाने नानाभाऊला खांद्यावरून खाली उतरविला. अर्जा, तू नुसता पिस्तूल दाखवू नकास. त्यातली गोळी बी माया छाताडावर झाड. पर आधी मला माया सत्वाच्या गुरुदेवाला आखरीची आंघोळ ह्या हाताने घालून दे. मी तुला शरणागत येत नाही. कोंडीबा मोठ्या दमाने धीर धरूनच मोहर बोलत होता. बिरुदेवाच्या ह्या दरबारात मरण आलं तर मला मोठा आनंद होईल. वाईट नाही वाटत. असं म्हणत कोंडीबा गाभाऱ्यातल्या देवाकडे निघाला. त्याच्याकडे लाल बुंद डोळं वासून टकाटका बघत अर्जा बी कडाडला. अरे कोंडीबा, देवाला अंघोळ घालून आता देव तुझ्या मत्तीला धावून येणार नाही. देवाच्या दरबारात जरी तुला मरण आल्याचा आनंद वाटतोय म्हणतोस तरी नीट विचार कर की मरण कुणाच्या हातनी येतंय. एक ना एक दिवस तू मरण ह्या अर्जुनरावाच्या हाताने होणार हाय. ह्या गोष्टीचा तो केव्हा विचार केला होतास का? थियाड्या, तुझ्या त्या फुगीर पुरीने माझ्या उभ्या जिंदगीची ही ही अशी दैना केली. म्हणून तुमचा जीव घेण्यासाठीच मी बी नुसता एकटाच जगत आलोय. तू आणि तुझ्या त्या पुरीचा ह्यो पोरगा आता माया हातून ह्या गडला वाचू शकत नाही. नाही, ह्यो देव बी तुम्हाला वाचवू शकत नाही या अर्जुनाच्या तावडीतून. अर्जाच्या डोळ्यांत रगात उतरलं होतं. नजर कराल कपटी, आवाज बी खरखरीत आणि त्याच्या भेसूर अवताराकडे तर बघवतच नव्हतं. नानाभाऊ कोंडीबाला बिलगून थरथरत भेदरून अर्जाकडे बघत होता. त्याला कोंडीबाने मोहरं ओढलं आणि देवाला आंघोळ घालताना तो म्हणला, अर्जा, आजवर त्वा आणि तुझ्या त्या बापाने काय काय पाप केली ती ह्या देवाने समधी बघितल्यात आणि आता बी तू काय करतोस ते बी देव टकाटका बघतोय. तू तू दम खा जराशी. कुणाच्या हाताने कुणाला मारायचंय ते बी देवच ठरवणार, तू नव्ह. देवाला अंघोळ घालताना बोलता बोलता कोंडीबाने देवाचं भक्तिभावाने दर्शन बी घेतलं. पर तवर अर्जाने दम खाल्ला नाही. त्याने नानाभाऊला खासकुनी वडलं आणि त्याला उडीतच तो बाहेर पळाला. पोरग जीव तोडून किरकास वराडलं. दादा, दादा, दादा. कोंडीबाचं काळीज हबागलं. चिडून त्यो बी मोठ्याने वराडला. अर्जा, त्या लहानुशा बाळाला सोड, सोड त्याला. तू खास बापाच्या पोटचा असशील तर आधी झाड ह्या म्हाताऱ्याच्या छाताडावर तू या पिस्तुलाची गोळी. त्या पोराला सोड, सोड. आई घाल्या सोड. दगलबाज लांडग्याच्या अवलादी. कोंडीबा घसा ताणून आरडत वरडत अर्जाचा पाठलाग करीत होता आणि लांडग्याने कोकरू चालवल्यागत अर्जा त्या पोराला उचलून खाली खोरवाडाकडे धुम्माट पळत होता.
आणि त्याच वक्ताला देवळामोरच्या माळावर चौकोर घोडदौड करीत आलेले धुरपती डोळ्यासमोर घडणारा तो बिकट भयासूर प्रसंग बघून घाबरून पुरती गोंधळूनच गेली. पर तिला बघून कोंडीबाच्या मात्र जीवात जीव आला आणि तो मोठ्याने वरडून म्हणला, अगं धुरपा धुरपा, पोरी धाव, आपल्या नाना भाऊला अर्जानी देवळातून उचलून पळवलंय बघ. अगं धाव पुरी. अंगातलं अवसान पुरतं गळल्यागत कोंडीबा आरडत ओरडत अर्जाचा पाठलाग करीतच होता. तर बेभान झालेला अर्जा अंगात वादळ भरल्यागत पोराला कवळीत उचलून मोर धुम्माट पडत होता आणि पोरगबी जीवाच्या अकांताने किरकास वरडत होतं. माघारी वळून बघत अर्जा कोंडीबावर पुन्हा पुन्हा पिस्तूल बी रोखीत होता. धुरपतीचं बी काळी झापाकल्यागत झालं. पर धीर धरून तिने आधी देवाला हात जोडलं आणि त्याच वक्ताला तिच्या हृदयातून उचबळून आलेलं सबूत मुखातून बाहेर बी पडलं. बिरुबाचं चांग भलं. आणि घोड्याला टाच दिल्याबरोबर घोडा मोठ्याने खिक्काळून हुसाळला. आता ह्या घडीला अर्जाच्या दगलबाज मनाला त्या धारदार हत्याराची लय सय झाली होती. पर करणार काय? मोठ्या एकतीने ह्या नकली पिस्तुलाच्या बळावरच आत्तापतूर त्या गड्याने ह्यो डाव चांगलाच रंगात आणला होता. पर मागं पाठलागावर उघड्या अंगाने पळणाऱ्या कोंडीबाने पळता पळताच एक हात गुंडा उचलून त्याच्या पाटाला धाप दिशी नेम धरून बसविल्याबरोबर अर्जा वलगाडला. त्या सरशी त्याच्या तावडीतून निसटल्याला पोरगं बी जीव तोडून चिंगाट पळालं आणि जाऊन कोंडीबाला बिलगलं होतं. अरे अर्जा थांब थांब, मुडद्या थांब थांब. अशा शिव्या हसडून अरोळ्या टोकीत संभरून चौकूर घोडा दामटीत आलेली धुरपती आणि तिच्या आपल्यावर दम धरून रोखलेली ती दणकेबाज बंदूक बघून अर्जा बी पुरताच गांगरून गेला होता. ती एवढा रगाटवाणी राखीशी अवताराचा आडमुठा गडी, पर आता बघता बघता एकाएकीत समजच अवसान पुरतं गळून केल्यागत गळीत कात्र झाला आणि त्या कारण त्याच्या मुखातलं सबूत बी मुखातच मुक्कफ होऊन बसलं. त्या वक्ताला कोंडीबानी नातवाला उचलून त्याचं पटापटा मुकं घेत उराशी कवटाळं आणि मग एकाएकी अंगात अवसान आल्यावानी तो म्हातारा ढाण्या वागा गत गराजला. अर्जा, धोकेबाज राखीसाच्या पोटच्या, अखेर मरायला का होईना तू फिरून माघारी आलास. लई झाक झालं. आता आता ह्या बिरुदेवाच्या मोहर बोकडा गत तू बळी दिल्या बिगार तू कुणालाच पुरता सुख लागू देणार नाहीस. तू ह्या पापाचा घडा आता पुरताच भरला असं तू समज बोकडा. पर आता मातून अर्जाचं कान जणू पारच बाहेर आणि सार सबूत बी मुकं झालं होतं. पुरतं अवसान दोन्ही डोळ्यात आणून तो धुरपतीच्या उभार देखण्या आणि तडपदान मर्दानी रूपाला भुलून पुरतं खूळ लागल्यागत नुसता तिच्याकडेच बघत उभा होता थरथरत. आणि धुरपती बी कितीतरी वर्षांनी आज अर्जाला समोरासमोर बघत होती. त्याची ती बेफिकीर खुनशी कपटी नजर, उघडीट चेहऱ्याच्या गालफंडावर वाढलेली चरबाट आणि पिंगा असलेली दाढी, अंगावरचा अंगरका आणि ती पॅन्ट, तो समजाच त्याचा भयासूर अवतार बघून तिला अर्जाची ह्या घडीला बी पुरती चिडच आली होती. त्यातच आता ह्या घडीला देवाच्या देवळात धडधडीत देवासमोर त्याने अजान त्या लेकराला पळवून केलेली दगलबाजी बघून तर धुरपतीच्या मनात रागाचा डोंब उसळला होता आणि त्याकडनं डोळ्यात बी जणू रगातच उतारलं होतं. पेटती नजर अर्जावर फिकीत जखमी वाघिणी गत धुरपी कढाडली. अर्जा, मुडद्या, तुझ्या असल्या कपटी कारस्थानाने आणि अडमुठेपणानेच तुझी जिंदगी बर्बाद झाली आणि म्हणून त्याचं खापार दुसऱ्याच्या माथ्यावर फोडून त्यांची बी जिंदगी उद्ध्वस्त करायला निघालेल्या एड्या मूर्खा. माणसांच्या जन्माला येऊन लाचारीचं जिनं जगायला निघाल्या हलकट कुत्र्या, तू जलूमभर तिष्टून मेलास असाच आणि आज दुसऱ्यांच्या जीवावर इन्नाच्या कारणी उठलास. तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती. धनगरांच्या जातीत जन्माला आलेली तुझ्यासारखी असली कैक सैराट बांडगुळ गोळ्या घालून ठारच मारल्या बिगार जातीला सुख आणि शांती लागणार नाही. अर्जा, अर्जा, बोल बोल, आता तुझ्या अखेरची इच्छा काय आहे ते बोल बोल. रागाच्या तावात तावात बोलणाऱ्या धुरपतीने अर्जाला विचारलं. त्या वक्ताला तो चाचरत म्हणला, मला मला लगीन करायचंय आणि त्यासाठी अजून जरासं जगायचंय. हीच माझी अंतिम इच्छा आहे धुरपती. या धुरपती संगती लगीन करायचा खुळखुळा अजून बी तुझ्या डोसक्यात वाचतोय म्हणायचा. पर एक ध्यानात घे अर्जा,
तू ह्या संगती ह्या धुरपतीने लगीन जरी लावलं नाही तरी त्या धुरपतीच्या बंदुकीतल्या गोळी संगती मात्र आज तुझं लगीन ह्या देवासमोर मोठं धूमधडाक्यात होणार आहे. त्यासाठी तू आधी देवाच्या पाया पडून घे. चल मोर पळ. खणखणीत आवाजातलं धुरपतीचं कठोर बोलणं ऐकून अर्जा घामाघूम झाला आणि तो देवळाकडे तोंड करून चाच पडत निघाला. जीवावर आल्यागत. अर्जाला बराच मुहूर्त तानीत आणल्यावर धुरपती घोडा दामटीत देवळासमोर आली. घोड्यावर उतरून देवळात गेली. भक्तिभावाने देवाच्या पाया पडली. पर तिच्या मनातला अर्जावरचा राग निवाळला नव्हता. बाहेर येऊन तिनं बघितलं तर अर्जा जीव मुठीत घेऊन खोरवाडाकडे माघारी पळत सुटला होता आणि कोंडीबा आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन पुन्हा देवळाकडे आला होता. अर्जाला माघारी पळताना बघून धुरपती बी बंदूक घेऊन मोहर सरसावली आणि पुन्हा भडाकली. अर्जा, लांडग्यासारखा पळून आखर जाशील तर कुठं जाशील? ही बघ सुटली बंदुकीतून गोळी. आणि बंदुकीतून दणकेबाज गगनभेदी बार झाला. त्या सरशी तिकडे अर्जा बी रानजित्रा बागत मोठ्याने ओरडून भुईवर उचलून आधाळला आणि पालता पडून हातपाय खोडू लागला. त्याच्या जिवारी अचूक लागलेल्या एकाच गोळीने अर्जाचा घटकीतच बळी घेतला होता. आणि इतक्या वाढून बेभान झालेली धुरपती आता मातृपुरती भानावर आली होती. तिने आपल्या लेकराला उराशी कवटाळून धरलं. या घडीला तिच्यातल्या मातृत्वाचा उमाळा ओसंडून वाहू लागला होता. पर मुखातून मात्र एक सबूत बी उमटत नव्हता. ती पदराने डोळं पुशीत हुंदकं देत होती. सकाळच्या पहारी देवळाकडे चाललेला आरडाओरडा ऐकून दचाकलेली वाडीतल्या वस्त्यावरची माणसं कुणी फटफट्यावरनं तर कुणी आलो आलो म्हणे धावत पळत आली होती. आणि बघता बघता देवळाजवळ माणसांची पांढर झाली होती. त्या वक्ताला कोंडीबा बनगर देवाचा ढोल गळ्यात अडकून जोर जोराने वाजवित होता. त्याच्या दणकेबाज आवाजाने सारं आसमंत खणकत होतं आणि त्यातच बिरुवाचा चांग भलो असा देवाच्या नावाचा गजेर पुन्हा पुन्हा उचबळून वर येत होता. तसाच कोंडीबाचा आनंद गगनात बी मावत नव्हता. धुक्याचा पडदा बाजूला सारून निळ्याभोर आभाळात आता दिवस बराच वर आला होता. त्याच्या कवळ्या सोनपिवळ्या उन्हात बिरवाडीचं समदत शिवार उजळून निघालं होतं. आणि त्याच उन्हात बिरुबाच्या देवळामोरल्या माळावर मरून पडलेल्या अर्जाला बघून माणसांच्या मनातली त्याची धास्ती बी पुरतीच कमी झाल्याकारनं आधीची काळवंड सरून समद्यांची तोंड उजाळल्या गत दिसत होती. जोर जोराने ढोल वाजवता वाजवताच कोंडीबानी देवाच्या नावाचा मोठ्याने गजेर केला. त्या वक्ताला तिथं गोळा झाल्या समद्याच माणसांनी त्याच्या सुरात सूर मिसळून दांडगा जल्लूस केला. बोला बिरुबाचं चांग भलो, बोला बिरुबाचं चांग भलो. धुरपतीताई एडावलेल्या अनसुडाने पिटून कैक जणांच्या जीवावर उठलेल्या त्या जहाल इखारी नागाचा अर्जाचा त्या चवताळलेल्या वाघिणीने अखेर बळी घेतला होता. समधीच माणसं डोळं वासून टकाटका बघित होती माळावर पडलेले त्याच्या निस्तेज मढ्याकडं. आणि यशवंता घोडा मातूर त्या माणसांकडे बघून खिकाळत थया थया नाचत होता बिरुदेवाच्या त्या देवळामोर. तेवढ्यात कोंडीबा घसा काकरून ढाण्या वाघागत गराजला. अखेर देवाघरी खरा न्याव निवाडा एक दिस कवा तरी होतच असतो. परतवर खऱ्याला खोट्या संग जबर झुंज द्यायला बी देवच लावतो. तवा त्याच्या मनगाटात बळ आणि काळजात बी दमदार धीर सुद्धा त्योच देत असतो. अखेर राकेशा अवताराच्या अर्जाचं मरण बी धुरपतीच्याच हाताने होणार होतं हेच खरं. पर ते फकस्त ह्या बिरुदेवालाच ठावं होतं, आपल्याला नाही मर्दा. त्याने देवळाकडे बघत दोन्ही हात जोडलं. धन्यवाद. लेखक मारुतराव वाघमोडे लिखित बिरुबाचं चांग भलं या कादंबरीची आज इथे सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा.
आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.